हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये जनरल सायन्स यावरती डिस्कस करणार आहोत. जी कंबाईन एक्झाम होणारी आहे 24 मार्च रोजीची, तर त्या 24 मार्चच्या एक्झाम रिलेटेड जे सायन्सचे बेसिक क्वेश्चन्स असतील किंवा आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन्स आलेले आहेत सायन्समधील, त्या सर्व सायन्सच्या क्वेश्चन्समधील अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वालिटी क्वेश्चन्स जे आहेत, जे की जवळपास सायन्सचा अर्धा भाग त्याच्यावरतीच रिपीट क्वेश्चन्स हा आयोग काढत असतो. आणि त्यामध्ये आज आपण तो तर टॉपिक बघणारच आहोत, पण विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा आहे तो आपण थोडक्यात बघूया. कारण आपल्या या 30 दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये विज्ञान हा विषय जो आहे तो स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून गणला जातो. कारण बऱ्याच जणांचं सायन्स आहे. सायन्स असताना ज्यांचं सायन्स आहे त्यांना हा सोपा जातो. कारण त्यांचं प्रॅक्टिकल विथ थेरॉटिकल नॉलेज या सायन्सचं 11 आणि 12 स्टँडर्डमध्ये असताना कंप्लीट होत असतं आणि त्यावरती आधारित त्यांना बऱ्याच अंशी याच्यामध्ये चांगला स्कोअर मिळवता येतो. परंतु ज्यांचं आर्ट आणि कॉमर्स आहे, अशा लोकांना थोडीशी अडचण या विषयाची असते. आता सायन्स, आर्ट आणि कॉमर्स या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांना जर काही जणांना थोडंसं डिफिकल्टीज सायन्समध्ये विद्यार्थ्यांना असतील किंवा आर्ट आणि कॉमर्समधल्यांना तर ते पूर्णपणे कन्सेप्ट बेस मुळापासून शिकावं लागेल. ठीक आहे. तर त्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी काय काय आपल्याकडे असाव्यात सायन्सचा अभ्यास करत असताना, तर त्या गोष्टी आपण सुरुवातीला बघूया. यामध्ये केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र, फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी या 3 घटकांवरती प्रश्न हे जास्तपणे या जनरल सायन्समध्ये विचारलेले असतात. आता 2 गोष्टी यामध्ये विचारलेल्या असतात. एक जे आहे हे बेसिक संकल्पनेच्या बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड गोष्टी असतात आणि दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा हा महत्त्वाचा असतो. फॅक्च्युअल डाटा म्हणजे काय आहे, की काही प्रश्नांमध्ये ती माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता ती माहितीचा सोर्स किंवा त्या माहितीची स्पष्टीकरणं वगैरे त्या सर्व गोष्टींची गरज पडत नाही. पण जी मूलभूत संकल्पना असते, जी एक महत्त्वाची कन्सेप्ट असते, ती आपली क्लिअर होणं अतिशय महत्त्वाची आहे. आता उदाहरणार्थ पाण्याचे असंगत आचरण आहे. ठीक आहे. कारण हे एकदा जर तुम्हाला समजलं, तर पर्यायामध्ये कशाही पद्धतीने जरी दिलं, तरी तुम्हाला ते समजलेलं असतं. त्यामुळं तुम्ही ते त्याचा आन्सर काढू शकता. परंतु सोडियम आहे. सोडियममध्ये नंतर पुन्हा मग अणुवस्तुमानांक किती आहे किंवा अणुअंक किती आहे, हा एक प्रकारचा फॅक्च्युअल डाटा झाला. अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा आयोग विचारत असतं. तर मूलभूत संकल्पना आणि फॅक्च्युअल डाटा या 2 गोष्टी यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आता त्यामध्ये आपण भौतिकशास्त्राविषयी म्हणजेच फिजिक्सविषयी बघूया, की फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा असतो किंवा फिजिक्सवर कशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. ठीक आहे. तर फिजिक्समध्ये मूलभूत संकल्पनेवरती आधारित प्रश्न हे जास्त विचारण्यात आलेले असतात. मूलभूत संकल्पना इथं क्लिअर होणं फिजिक्सच्या बाबतीमध्ये खूप आवश्यक आहे. त्यामध्ये काही तत्व आणि सिद्धांत असतात. ठीक आहे. आता काही तत्व आणि सिद्धांत ही सर्वची सर्व आपल्याला एवढ्या याच्यासाठी पाठ करत बसायची गरज नाही आहे. ठीक आहे. समजून घ्यायची, नाही समजली तर विषय सोडून द्यायचा. त्याच्यावरती पाठ करत बसायची गरज नाही. आता फक्त कन्सेप्ट जी असते ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि समजण्यासाठी आपण आहोतच. ठीक आहे. आता त्यामध्ये न्यूटनचे काही गतिविषयक नियम असतात किंवा ध्वनीचे काही नियम असतात, ध्वनीचे प्रकार असतात, उष्णतेचे काही नियम असतात, अणुरेणूंशी काही संबंधित सिद्धांत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत ना, त्या सर्व कन्सेप्ट बेस असतात. त्या एकदा लक्षात घेतल्या, की आपल्याला समजून जातं. म्हणजे फिजिक्समध्ये आपल्याला मूलभूत संकल्पना क्लिअर करायच्या आहेत आणि फॅक्च्युअल डाटामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर त्यामध्ये चालू घडामोडीमध्ये लागलेले काही शोध वगैरे असतील किंवा पुरस्कार असतील, नोबेल पुरस्कार टाईप, ओके. किंवा त्याच्यामध्ये समजा याच्यामध्ये काही रेज असतात पहा, इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज. याच्यामध्ये काय करायचं आहे, यांचा फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवत असताना काही ट्रिक्स त्याच्यामध्ये वापरायच्या. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करत असताना किंवा काही फॅक्च्युअल डाटा हा कितीही पाठ केला तरी अशा एक्झाम पिरियडमध्ये तो आपण लक्षात ठेवू शकत नाही किंवा आठवूही शकत नाही. कारण त्याचं मुळात बेसिक कन्सेप्ट ज्या असतात विथ प्रॅक्टिकली किंवा त्या एक प्रकारे आपल्याला दीर्घकाळ त्याच्यामध्ये घालावा लागत असतो. ठीक आहे. तर आपल्याकडे वेळ कमी असतो आणि वेळ कमी आहे आणि आर्ट आणि कॉमर्स आपलं अगोदरचं असल्याकारणाने थोडंसं इथं आपल्याला कन्फ्युजन हे खूप काही होऊ शकतं. त्यामुळं जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. रिलॅक्समध्ये याचा अभ्यास करायचा. ज्या सोप्या संकल्पना असतात त्यावरच विज्ञानामध्ये प्रश्न विचारलेला असतो. पण फॅक्च्युअल डाटा हा आपण कधी-कधी रीडिंगमध्ये आपल्या येत नसतो. त्यामुळं आपल्याला ते अवघड वाटत असतं. ठीक आहे. तर फिजिक्सच्या याच्यामध्ये मूलभूत संकल्पना थोड्याशा क्लिअर करायच्या. तत्वसिद्धांत पाठ करत बसायची गरज नाही. नंतर त्यामध्ये मुळामध्ये सारखे-सारखे विचारलेले प्रश्न असतात. जसं की एक्स रेज,
अवरक्त किरणं किंवा इन्फ्रारेड, यूव्ही लाईट्स याच्यावरती गुणधर्म जे असतात, त्याचे गुणधर्म त्याचा अभ्यास करणे. नंतर पुन्हा मग करंट अफेअर्समध्ये जे इनोव्हेशन्स झालेले आहेत, जे शोध लागलेले आहेत किंवा वेगवेगळी जी शोधं लागलेली आहेत आत्तापर्यंतची, ती यांच्यावरती एक सारखं-सारखं नजर फिरवणे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही पक्कं ठरवलेलंच असेल, तर काय हरकत नाही. एक दिवस विविध संशोधनं जेवढी झालेली आहेत, तेवढी पूर्ण मार्केटमध्ये खूप काही बुकं आहेत. त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत कोणी-कोणी, कोणते-कोणते शोध लावलेली आहेत ते, ठीक आहे. त्यासाठी 9वी, 10वी आणि 11वी यांच्यामध्ये 8वी, 9वी, 10वीचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं जरी तुम्ही घेतले आणि ते जरी रीड केले, तरी याच्यामध्ये खूप काही तुम्हाला मार्क या भौतिकशास्त्रामध्ये मिळू शकतील. पुढे नंतर आहे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये ॲप्लिकेशन बेस प्रश्न जास्त असतात. म्हणजे तुमच्याकडचं ज्ञान जे आहे, हे तिथं वापरावं लागत असतं. उदाहरणार्थ एखादा पदार्थ आहे, मग त्या पदार्थाचा उपयोग, त्याचे महत्त्व, त्याचा फायदा या सर्व गोष्टींचा विचार त्यामध्ये करावा लागत असतो. एक फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक त्या प्रत्येक पदार्थाच्या लक्षात घ्याव्या लागतात आणि बऱ्याच अंशी भौतिक गुणधर्म असतील किंवा रासायनिक गुणधर्म असतील, हे एक प्रकारे वारंवार नेहमी-नेहमी जे प्रश्न आयोग विचारत आहे, तशाच पद्धतीने हे जास्त करून येतात. यामध्ये नियम किंवा सिद्धांत किंवा कार्बनी संयुगे वगैरे असतात. यावरती इन डिटेल्समध्ये जास्त काही जायची गरज नाही, पण फॅक्च्युअल डाटावरती थोडं तुम्ही याची तयारी करू शकता. मूलद्रव्यांचा शोध असेल किंवा आवर्त सारणी असेल किंवा अभ्यास करत असताना महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अणुऊर्जा किंवा त्यामध्येच केंद्रकीय संमीलन असेल, विखंडन असेल, या सर्व गोष्टी त्यामध्ये मूलभूत संकल्पनेच्या स्वरूपातून तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि वारंवार विचारली गेलेली रसायनशास्त्राची जी प्रश्न आहेत, ती पूर्णपणे तुम्ही सॉल्व्ह आउट करून घेऊ शकता यापूर्वीच्या. ठीक आहे. जसं की काही आयसोटोप असतात, समस्थानिके असतात. वारंवार प्रश्न त्याच्यावरती विचारला आहे. डोबेरानरची त्रिके असतील. म्हणजे आवर्त सारणी किंवा मूलभूत आधुनिक आवर्त सारणी यावरती तर हमखास 2 क्वेशन्स किंवा 1 क्वेशन्स हा असतोच. त्यामुळं असे काही क्वेशन्स जे आहेत, हे आपण आपल्या लेक्चर्समधून तर ते क्वेश्चन कव्हर करून घेणारच आहोत. त्याचा नक्कीच फायदा हा तुम्हाला होईल. परंतु अभ्यास करत असताना सेल्फ स्टडीमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढे नंतर बायोलॉजी आहे. बायोलॉजीचा अभ्यास करत असताना यामध्ये वनस्पतींमध्ये जीवनसत्व असतात किंवा जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे रोग कुठले-कुठले आहेत. वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील वर्गीकरण जे झालेलं आहे, त्या वर्गीकरणाचा जनक किंवा त्याच्या संदर्भात काही मानवी वाढीसाठी आवश्यक घटक, जीवनसत्व किंवा चयापचयाची क्रिया असते मानवाची, ती मेटाबॉलिझमवरती काही प्रश्न आणि विविध रोग जे असतात, त्या रोगांची कारणं किंवा लक्षणं, ठीक आहे. या सर्व संबंधित गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीशी संबंधित एखादा समजा रोग असेल, त्याची लक्षणं काय असतील किंवा नव्याने सुरू होणारं समजा आता हे जग जे आहे, हे एक प्रकारे सोशल मीडियाचं जग आहे. त्यामुळं त्याचे परिणाम काय होतील किंवा काय असतील, या अनुषंगाने अशा पद्धतीने थोडंसं तुमचं ग्रास्पिंग पॉवर किंवा तुमची क्युरिओसिटी किती आहे या विषयाबद्दलची, त्या गोष्टीसुद्धा या जनरल सायन्सच्या विषयामध्ये मॅटर करतात. ठीक आहे. तर त्यासाठी 8वी, 9वी आणि 10वी स्टेट बोर्डाची पुस्तकं जरी तुम्ही हँडल केली आणि एक बेस म्हणून व्यवस्थित बेस बनवला छानपैकी, तर तुम्हाला या सर्व ज्या बेसिक जवळपास 15 जे क्वेश्चन्स असतील आपल्या कंबाईनमधले, तर त्यामधले एक नियर अबाउट 12 किंवा 12 to 10 क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित करू शकता. त्यासाठी आवश्यक जे आहे त्या क्वेश्चन्सचा सराव आणि आता ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतींनुसार तुम्ही सेल्फ स्टडी करताना थोडंसं नोट असतील महत्त्वाच्या, त्या उगीचच फापट पसारा काहीही लिहित बसायची गरज नाही. त्यामध्ये ज्या गोष्टी समजणाऱ्या आहेत तुम्हाला, त्याच तुम्ही वारंवार थोड्याशा व्यवस्थित केल्या तरी चालतील. त्याच्याशी उदाहरणांसहित ते करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. कारण एखादी गोष्ट जर समजली, तर ती कुठल्या उदाहरणात बसते किंवा त्याचं उदाहरण काय आहे, हे सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं आणि यावरून विषय तो सोपाही होऊ शकतो आणि समजण्यास मदत देखील होते. ठीक आहे. तर आता या सर्व गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, त्यावरती आधारित आपण क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहोत. त्याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा देखील हा होणारा आहे आणि ते क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी एक फॅक्च्युअल डाटा किंवा तुमच्या ज्या मूलभूत संकल्पना असतील, या थोडक्यात क्लिअर आहेत असं समजून आपण फॅक्च्युअल डाटाबद्दल माहिती घेणार आहोत. आता मूलभूत संकल्पनांवरती जे व्हिडिओ आहेत, ते वेगळे सेपरेट असणार आहेत. तो मूलभूत संकल्पनांवरील किंवा बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत, त्यावरती जे टॉपिक असतील किंवा लेक्चर असतील, ते वेगळे राहतील. ठीक आहे. परंतु आता
आपल्याकडं वेळ कमी आहे आणि आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता खास करून जर बघितलं, तर त्यांना नेहमी फायदा देणारा जो घटक आहे, तो फॅक्च्युअल डाटाचा आहे. ओके. म्हणजे त्यांनी या काळामध्ये जे प्रश्न सोडवलेले असतात, ते प्रश्न सोडवताना लक्षात ठेवून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यालाच थोडंसं वारंवार रीडिंग करायचं आहे. उदाहरणार्थ फॅक्च्युअल डाटा काही गोष्टींशी आपल्याला पाठच करावा लागतो. ओके. जसं आपण आता समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? सोनार टेक्नॉलॉजी वापरतात. भलेही सोनार टेक्निक्स काय आहे हे माहीत नसलं तरी चालेल, पण वारंवार त्याच्यावरती आपण लक्ष देतोय. पण मूलभूत संकल्पनेमध्ये ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी साउंड काय आहे किंवा त्याच्यामध्ये साउंडची गुणधर्म काय आहेत किंवा या टेक्नॉलॉजी काय आहेत, त्या सर्व बघतो. त्यावेळेस आपल्याला ही उदाहरणं त्यामध्ये येणारच आहेत. ओके. तर फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड आपण हा लेक्चर या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामध्ये क्वालिटी क्वेश्चन्स जवळपास 30च्या आसपास मी घेतलेली आहेत आणि ही सर्व क्वालिटी क्वेश्चन्स तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढविणारी राहतील. ठीक आहे. तर आपल्या क्वेश्चन्सला आपण सुरुवात करूया. त्यामध्ये हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? त्यामध्ये ऑप्शन्स आहेत नॅलिडिक्सिक ॲसिड, ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल आणि रेंटॅक. याचा आन्सर आहे ॲस्पिरिन. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनिविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचं कारण काय असतं? आंतरपरावर्तन, सस्पंदन, निनाद आणि स्पंदन. त्यालाच निनाद असं म्हटलेलं आहे. सार्वजनिक सभागृहात किंवा जे प्रेक्षागृह असतं याच्यामध्ये ध्वनिविषयक दर्जा जो असतो हा निकृष्ट होतो त्यामध्ये, म्हणजे क्वालिटी ऑफ साऊंड जो असतो तो बॅड असतो त्या ठिकाणी आणि हे सर्व कशामुळं होतं? रिव्हर्बेरिएशनमध्ये होतं. निनाद घुमतो आणि निनाद घुमल्यामुळं काय होतं? व्यक्ती पुढचं बोलतो, पण मागच्याच आवाजाचा निनाद त्या ठिकाणी घुमतो आणि आपल्याला तिथं व्यवस्थित ऐकू येत नाही. पुढे समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? वर्णलेखन तंत्रज्ञान, सोनार तंत्रज्ञान, निष्कर्षण तंत्रज्ञान, अपवर्तनांक मापी. आता विज्ञानामध्ये काय असतं माहिती आहे का? 50-50 किंवा जवळपास तुम्हाला आन्सर काढण्यासाठी 50-50 पर्याय किंवा ह्या गोष्टींची माहिती ही सुद्धा थोडासा सराव असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये निष्कर्षण तंत्रज्ञान असेल किंवा अपवर्तनांक मापी असेल, वर्णलेखन तंत्रज्ञान असेल, ठीक आहे. या सर्व गोष्टी तुमच्या वाचनात कुठंच आलेल्या नसतील आणि वाचनात आलेलं आहे ते सोनार टेक्नॉलॉजी आहे. मग यामध्ये तुम्ही सेल्फ स्टडी करताना सुद्धा जो सिलेबस आहे तो कमीत कमी रीड करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. रीड करताना त्यामध्ये थोडंसं लक्ष देणं आणि नाही जर समजलं तर त्याच्यामध्ये आपल्या मित्रासोबत डिस्कस करणं किंवा एक प्रकारे ज्या गोष्टी आपल्याला समजतायत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणं. अशा पद्धतीने थोडासा अभ्यास हा पॉझिटिव्हली थिंकिंगनी करणं आवश्यक असतो. आता सोनार टेक्निक्स हे वाचनात तुमच्या आलंच असेल, त्यामुळे इथं तुम्ही त्याचा आन्सर हे घेऊ शकता. ठीक आहे. पुढे नंतर डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो. कारण काय आहे? आता इथं बेसिक संकल्पना तुमची क्लिअर पाहिजे. संप्लवन म्हणजे काय? याचा आन्सर संप्लवनच आहे. बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होणे. संघनन म्हणजे वाफेचं पाणी होणे आणि संप्लवन म्हणजे एका स्थायू पदार्थाचं वायूमध्ये रूपांतर होणे. ठीक आहे. म्हणजे या सर्व मूलभूत संकल्पना असतात, पण सिंपल असतात. त्याचं कारण आहे संप्लवन होणे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं सब्लिमेशन. बऱ्याच विज्ञानच्या काही गोष्टी असतात, की त्या परीक्षेमध्ये कधी-कधी काय होतं, इंग्लिशमध्येच प्रश्नामध्ये विचारलेलं असतं. त्यामुळं आपल्याला त्याचं आपण इंग्लिशमध्येही मराठीमध्येही सेम असतं. त्यामुळं आपली तिथे जम्बलिंग होते. मग कोणी-कोणी सब्लिमेशन वाचलेलं असेल, कोणी संप्लवन वाचलेलं असेल. एक त्यांच्या नॉलेजनुसार किंवा त्यांच्या एक प्रकारे वाचनानुसार ते तिथं घेऊ शकतात. पुढे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते पृथ्वीच्या ध्रुवांवर, पृथ्वीच्या विषुववृत्तांवर, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. तर वस्तूचं वजन सर्वात जास्त जे असतं हे 9.8 जे आहे हे पृष्ठभागावरती आहे. म्हणजे जी ग्रॅव्हिटी आपण कॅल्क्युलेट करत असतो ही 9.8 आहे आणि 9.78 पुन्हा अशा पद्धतीची ग्रॅव्हिटी असते. तर ती पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूंचे वजन सर्वात जास्त राहतं. कारण त्या ठिकाणी ध्रुवांवरती अट्रॅक्शन फोर्सेस हे जास्त असतात. ठीक आहे. पुढे स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? लोखंड व कार्बन, लोखंड, क्रोमियम व निकेल, लोखंड, क्रोमियम व कोबाल्ट आणि लोखंड, टिन व कार्बन. आता इथं स्टेनलेस स्टीलमधले घटक काय प्रॅक्टिकली आपण बघू शकणार नाहीत. ओके. हा फॅक्च्युअल डाटावर क्वेश्चन आहे आणि हे तुम्हाला पाठच करावं लागेल. लोखंड, क्रोमियम व निकेल. पुढे डेटॉलमधील मुख्य घटक कुठला? आता हा सिलेबसमधला प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. हा अवांतर प्रश्न आहे. परंतु दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. डेटॉल आपण वापरतो. एवढं तर माहीत असेल डेटॉल आपण कशासाठी वापरतो. ओके. मग हे जंतुनाशक आहे किंवा रोगजंतू मारण्यासाठी आपण ते वापरतो. मग त्यासाठी एक प्रकारे
बायथानॉल, टिंक्चर आयोडीन, बोरिक ॲसिड आणि क्लोरोझायलेनॉल हा आता याच्यामधला कुठला घटक असतो मुख्य? त्यामध्ये क्लोरोझायनेनॉल हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो. आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही टूथपेस्ट वापरता, ठीक आहे. टूथपेस्ट वापरता, पुन्हा नंतर समजा टॅल्कम पावडर वगैरे वापरता. काय हरकत आहे सहज हातामध्ये घेऊन त्याच्यामधले इन्ग्रीडियंट्स बघायचे. आता इन्ग्रीडियंट्समधले त्याच्यामध्ये कुठले-कुठले पदार्थ टाकलेले आहेत, कुठले वापरलेले आहेत किंवा ते कशापासून बनलेलं आहे, हे एक तुमच्या क्युरिओसिटीवर असतं. ओके. आणि हे काही क्युरिओसिटी म्हणजेच ही तुम्हाला अशा पद्धतीने इथं आयोगाच्या एखाद्या एक्झाममध्ये किंवा जनरल सायन्समध्ये ती महत्त्वाची पडते. कारण जनरल सायन्स आहे, यामध्ये त्याला चॅलेंज नाही आहे, याला साचेबंदपणा नाही आहे. कारण विज्ञान हे अंतिम नाही आहे. त्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता दैनंदिन जीवनातल्या गोष्टींबद्दल तर विचारू शकतातच, कारण त्यामध्ये आपण सायन्स हे आपल्या क्युरिओसिटीवरती शोधायला हवं. ओके. पुढे ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. लालोत्पादक ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड आणि जठर ग्रंथी. हा प्रश्न एम-पी-एस-सीने पेटंट प्रश्न आहे. एम-पी-एस-सी नेहमी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारत असते. तर त्यामध्ये लक्षात ठेवा हे यकृत आहे. पुढे मानवी शरीरात जवळजवळ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. 10,000, 98,000, 97,000, 98,500. तर यामध्ये फॅक्च्युअल डाटा हा सुद्धा लक्षातच ठेवायचा की मानवी शरीरामध्ये 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. पुढे विंचू हा प्राणी कोणता आहे? अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा, वरीलपैकी दोन्ही आणि यापैकी कोणतेही नाही. तर या ठिकाणी पिल्लांना जन्म देणारा म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये विव्हिपॅरस हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता अशा क्वेश्चन्समधून तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे आणि अभ्यासाची दिशा कशी बनते पहा ते सांगतो मी तुम्हाला. आता विंचू हा प्राणी कसा आहे? प्राण्याबद्दलचा प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा. ओके. तर यामध्ये काय हरकत आहे तुम्हाला, की तुमच्या माहितीनुसार, तुमच्या वेळेनुसार अंडी देणारे प्राणी कोणती? पिल्लांना जन्म देणारे प्राणी कोणती? या सर्वांची लिस्ट थोडक्यात बनवू शकता तुम्ही आणि सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळं तुम्ही हे वर्गीकरण नेटवरती लगेच पाहू शकता. अंडी देणारा म्हणजेच ओव्हिपॅरस आहे. पिल्लांना जन्म देणारा म्हणजेच विव्हिपॅरस आहे. आणि हे सर्व जर तुम्ही लगेच नेटवर जरी हे वर्ड टाकले, तरी तुम्हाला त्या प्राण्यांची लिस्टसुद्धा येऊ शकते आणि तुमचं जे माहिती आहे तुम्हाला ती लवकरात लवकर मिळू शकते. थोडंसं म्हणजे या सर्व गोष्टी तुमचा एक डाटा एका नोटबुकमध्ये तुम्ही ते करू शकता आणि हे पूर्ण जनरल सायन्सच्या फायद्याच्याच गोष्टी आहेत. पुढे खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंच्या त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम कोणता? सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा. विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य. सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व आणि आकाशगंगा. वरील एकही नाही. आता यामध्ये खगोलशास्त्रीय वस्तूंच्या त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम इथं लक्षात ठेवायचा आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर यामध्ये पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा आणि सूर्यमाला. आता याच्यामध्ये सर्वात मोठी जी गोष्ट असते, चढता क्रम म्हटलं तर सगळ्यात शेवटी विश्व यायला हवं. पण सगळ्यात शेवटी विश्व इथं कुठंच नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळं वरीलपैकी एकही नाही हे असणार आहे. मग त्यामध्ये विश्व हे सर्वात मोठं. त्यानंतर पुन्हा मग आकाशगंगा. ठीक आहे. पुन्हा त्यानंतर सूर्यमाला, मग त्यानंतर सूर्य, त्यानंतर पृथ्वी. अशा पद्धतीने इथं हा उतरता क्रम थोडक्यात मी सांगितलेला आहे. पण चढता क्रम आपल्याला सांगितला आहे. त्यामुळे सगळ्यात शेवटी विश्व असायला हवं, युनिव्हर्स असायला हवं. पुढे घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते. कारण आता घरामध्ये जी आपण वीज वापरतो, लाईट वापरतो, त्याची जोडणी जी असते ही कशी केलेली असते? आता ह्या भौतिकशास्त्रामधील एक कन्सेप्ट आहे. मग त्यामध्ये विद्युतधारा टॉपिक हा महत्त्वाचा आहे. मूलभूत संकल्पना त्यामधले क्लिअर असणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये एकसर जोडणी आहे, समांतर जोडणी आहे. मग या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ज्या समजून जर घेतल्या, तर त्याच्यातून होणारा फायदा किंवा त्या का जोडतात किंवा त्याचे गुणधर्म काय आहेत, हे सर्व पाहणं हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जास्त विद्युतधारा मिळविण्यासाठी आपण समांतर जोडणी करत असतो. पुढे खालीलपैकी कोणत्या धातुकेमध्ये तांबे व लोखंड आहेत? म्हणजे यामध्ये कॉपर आणि फेरस हे 2 घटक आहेत. त्यामध्ये मॅल्साइट, चाल्कोपायराइट आणि ॲझुराइट हे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये चाल्कोपायराइट यामध्ये तांबे आणि कॉपर हा घटक असतो. पुढे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असतात. वक्र किरण म्हणजेच एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? सरळ-सरळ ज्यावेळेस आरसा जर आपण एखाद्या सूर्याचा प्रकाश आरसा घेऊन आपण चमकवतो. ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय होतं? सूर्याची किरणं आरशावरती येतात आणि आरशावरचे किरणं
हे आपण दुसऱ्या ठिकाणी त्याचा फोकस पाडू शकतो. ते एक प्रकारे परावर्तन झालं. त्यालाच आपण रिफ्लेक्शन म्हणतो. परंतु या ठिकाणी काय सांगितलंय, की एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडं म्हणजे माध्यम चेंज होतंय. माध्यम ज्यावेळेस चेंज होत असतं, त्यावेळेस त्या ठिकाणी अपवर्तन घडत असतं. ओके. त्यालाच आपण रिफ्रॅक्शन असं म्हणत असतो. म्हणजे ती किरणं वापस पाठवली जात नाहीत, तर ती ॲब्सॉर्ब केली जातात. पुढे गॅब्रियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? डोकेदुखी, हगवण, डायरिया आणि निद्रानाश. तर गॅबियन तापाचं प्रमुख लक्षण म्हटलं तर डोकेदुखी आहे. आता एव्हाना तुम्ही कधी-मधी आजारी पडत असाल. आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे गेल्यावरती उगीचच तुम्हाला माहीत नसलं, तरी तुम्ही त्याची थोडीशी चौकशी वगैरे करू शकता किंवा कशामुळे झालं, काय झालं? त्याची लक्षणं तर तुम्हाला ताबडतोब दिसली म्हणूनच तुम्ही दवाखान्यात गेले ना. तर ही लक्षणं काय असतात? अशा बारीक-सारीक गोष्टी तुमच्या क्युरिओसिटी वाढवत नेहमी-नेहमी जर तुम्ही पाहिल्या, तर तुम्हाला त्या दैनंदिन जीवनातही कामाला येतील आणि तुमच्या ॲज पर नॉलेजसुद्धा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. पण आता त्या गोष्टी करायची गरज नाही आहे, कारण थोडा दिवस कमी आहेत आपल्याला एक्झामला. ओके. हे डेली लाईफमध्ये आपण ते करायचं आहे. आता यामध्ये फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवायचा. गॅबियन ताप असेल तर डोकेदुखी त्यामध्ये प्रमुख लक्षण असतं. जसं डेंग्यू आहे. डेंग्यूमध्ये प्रमुख लक्षण कुठलं आहे? ओके. तर एड्समध्ये कुठलं लक्षण आहे प्रमुख? किंवा त्यामध्ये जर एखाद्या याच्यामध्ये एखादा रोग असेल, तर त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असतं. जसं कांजण्या आहे, अंगावरती पुरळ वगैरे येतात. ठीक आहे. मग हे व्हायरल आहे. मग ह्या गोष्टी आपण तिथं थोड्याशा लक्षात ठेवायच्या आणि लक्षात ठेवत असताना प्रत्येकाचं माइंड सेटअप असतं. ते त्याला जसं आवडतं तशा पद्धतीने ते सेटअप करण्याचा प्रयत्न करत असतं. फक्त त्यामध्ये तुमचा आळस जो असतो हा बाजूला ठेवावा लागत असतो. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघूया. खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही? आता भौतिक आणि रासायनिक स्वरूपाची बदल देखील पदार्थांमध्ये होत असतात. आता ह्याच्यामध्ये भौतिक स्वरूपाचा नाही म्हणून आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळं क्वेश्चनसुद्धा पूर्ण शेवटपर्यंत रीड करणं हे महत्त्वाचं आहे. घन पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये द्रवण करणे, द्रव रूपाचे वायू रूपात बाष्पीभवन होणे, वायू रूपाने द्रव रूपात द्रवीकरण होणे आणि पदार्थाचे अवक्रमण होणे म्हणजे डिग्रेडेशन ऑफ मॅटर. ज्यावेळेस पदार्थाचं अवक्रमण होतं त्यावेळेस मूळ पदार्थ आपल्याला हा काय होतो? मिळवता येत नाही. मूळ पदार्थ जर मिळवता आला, जसं पाण्याचा बर्फ होतो, पुन्हा बर्फाचं पाणी होतं. म्हणजे या ठिकाणी हा जो बदल आहे, हा भौतिक बदल आहे. म्हणजे मूळ पदार्थ परत वापस मिळवता येतो. पण रासायनिक पदार्थ कसा असतो, की त्यामध्ये त्या पदार्थाचे रासायनिक गुणधर्मच बदलून जातात. पुन्हा त्याला आपल्याला रिव्हर्स करता येत नाही किंवा त्याला पुन्हा पाहिजे त्या मूळ पदार्थामध्ये नेता येत नाही. त्यामुळं तिथं डिग्रेडेशन ऑफ मॅटर हे त्याचा आन्सर आहे. पदार्थाचे अवक्रमण होणे. पुढे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? हा सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. ते लक्षात ठेवायचं तुम्ही. अंडपेशी, मेदपेशी, शुक्रपेशी आणि चेतापेशी. तर यामध्ये नर्व्ह सेल ज्या आहेत, चेतापेशी ज्या आहेत, हे सर्वात लांब पेशी आहे शरीरावरती. ओके. पुढे अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? अर्ग, कोलंबस, किलोजूल आणि कॅलरीज. जो आपण घेत असतो, ते अन्न जे आहे हे आपल्या शरीरामध्ये ऊर्जेच्या रूपामध्ये साठवलं जातं. ऊर्जेच्या रूपामध्ये मिळवलं जातं आणि ते कॅलरी या परिणामामध्ये मोजलं जातं. म्हणजे एक दिवसभर श्रम करणारा जो व्यक्ती आहे, त्याला 2400 कॅलरी हे डेली पाहिजेत आणि जो बैठे काम करतो, त्याला 2000 कॅलरी जरी असतील तरी जमतात. म्हणजे या कॅलरीवरच प्रश्न येतो म्हणजे ती कॅलरी या परिमाणामध्ये मोजली जाते. पुढे अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते. आता अणुभट्टीमध्ये जी ऊर्जा निर्मिती होते म्हणजे न्यूक्लिअर रिएक्टर जे असतात, त्याला आपण अणुभट्टी म्हणतो. म्हणजेच अणुवीज निर्माण करणे. त्यामध्ये उदासीनीकरण अभिक्रिया, केंद्रकीय विखंडन, रासायनिक प्रक्रिया आणि विस्थापन प्रक्रिया आहे. आता यामध्ये न्यूक्लिअर फिजन होतं पहा. ओके. न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय? फिजन म्हणजे विखंडन. म्हणजे त्या ठिकाणी जे जड मूलद्रव्य असतात, त्यांचं विखंडन करण्यात येतं आणि त्यांचं विखंडन हे न्यूट्रॉन्सच्या साहाय्याने किंवा न्यूट्रॉन्सचा मारा करून केलं जातं आणि न्यूट्रॉन्सचा मारा केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांचं फिजन होतं, त्यावेळेस त्यांच्यातून एनर्जी बाहेर पडते आणि तीच एनर्जी एक प्रकारे त्या ठिकाणी काय केली जाते? वीज निर्मितीसाठी किंवा ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जात असते. ओके. आता पुढे हायड्रोफ्लॉवर प्लांटमध्ये कायनेटिक एनर्जीचे ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते. पाण्याचे वाफेत रूपांतर करून विद्युत ऊर्जा तयार केली जाते आणि पोटेन्शियल ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. आता हायड्रो पॉवर प्लांट आहे. हायड्रो पॉवर प्लांटमध्ये काय केलं जातं? जे स्थितीज ऊर्जा असते,
म्हणजे त्या ठिकाणी जी पोटेन्शियल एनर्जी असते, म्हणजे साठवून ठेवलेली जी ऊर्जा असते, त्या साठवून ठेवलेल्या ऊर्जेचं रूपांतर विद्युतमध्ये केलेलं असतं हायड्रो पॉवर प्लांटमध्ये. ठीक आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाणी धनुष्याची ताणलेली दोरी आहे किंवा घड्याळाला आपण दिलेली चावी आहे. जुन्या टाईपच्या घड्याळ होत्या पहा, त्याला चावी द्यावी लागायची. ओके. तर या सर्व उदाहरणं जे आहेत, हे एक स्थितीज ऊर्जेची उदाहरणं आहेत आणि ह्या स्थितीज ऊर्जेचाच वापर करून विद्युत निर्माण केलेली असते हायड्रो पॉवर प्लांटमध्ये. ठीक आहे. पुढे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? म्हणजे आता मानवी डोळ्यांबद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत, जसं कॉर्निया आहे, इरिस आहे, प्युपिल आहे, रेटिना आहे, या सर्व गोष्टी कुठे-कुठे आहेत, त्यांचे कार्य काय-काय आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, या सर्व गोष्टी एक फिगर आउट काढायचं बसल्या-बसल्या. अर्ध्या तासात सगळं काही होऊन जाईल आणि हा महत्त्वाचा घटक आहे. यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. एक चष्म्याच्या बाबतीमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्याशी संबंधित आंतरवक्र, बहिर्वक्र, भिंगाच्या बाबतीमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर प्रकाश आणि मानवी डोळा हा दोन्ही टॉपिक सोबतच अभ्यास करायचं आणि फिगर आउट डोळ्याची काढायची. मग त्यामध्ये इरिस कुठे असतं, प्युपिल कुठे असतं, रेटिना कुठं असतं हे बघायचं. आता जो किरणं असतात डोळ्यामध्ये येणारी, आता जास्त जोराची उजेड असेल तर आपण डोळे थोडेसे बारीक करतो आणि जर उजेड कमी असेल तर आपण डोळे बारीक करू शकत नाही का सरळ ओपन मोठे जसे आहे तसे ठेवू शकतो. ओके. मग हे डोळ्यातील जे आयरिस आहे, हे आयरिस या किरणांना नियंत्रित करत असतं. ओके. पुढे अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. म्हणजे त्या ठिकाणी ते काय होतंय, एक प्रकारे आकुंचन पावतंय. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते? आता गुणधर्म असतात पदार्थामध्ये, मग त्यात अंड्याचा गुणधर्म या ठिकाणी सांगितलाय. बॉईल करत असताना मिठाच्या पाण्यात जर ठेवले तर त्याचं आकुंचन होतं. आता हे का होतं? तर परासरण, पृष्ठताण, अपवर्तनांक आणि प्रवाहिता याचं कारण कोणचं आहे ते माहीत पाहिजे आपल्याला. कारण तुम्हाला जास्त वाक्यामध्ये माहीत असून उपयोगाचं नाही. सायन्स आहे हे. नेमकेपणा महत्त्वाचा असतो. त्यामुळं त्या नेमकेपणाला कुठला वर्ड आहे, हे महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवावं लागत असतं. तर याला ऑस्मोसिस म्हणतात. त्यालाच परासरण असं म्हटलं जातं. पृष्ठताण जे आहे, हे पृष्ठताण म्हणजेच एक प्रकारे पाण्याच्या सरफेसवरती पृष्ठताण वगैरे असतो. अपवर्तनांक जो आहे, तो अपवर्तनांक वेगळी गोष्ट आहे. प्रवाहिता म्हणजे पाण्याचं वहन वगैरे आहे. ठीक आहे. आता यामध्ये अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण मिठाच्या पाण्यात ठेवल्यावरती त्याचं परासरण होत असतं, ऑस्मोसिस होत असतं. आता ऑस्मोसिस ही जी प्रक्रिया आहे, ही ऑस्मोसिस प्रक्रिया तुम्ही Googleवरती डायरेक्टली ऑस्मोसिस व्हिडिओ म्हणून जरी टाकलं, तरी तुम्हाला जो प्रयोग आहे, तो त्या ठिकाणी दिसून येईल, की कशा पद्धतीने ऑस्मोसिस होतं ते. ठीक आहे. पुढे सोलर सेल कशापासून बनलेले असतात? त्यामध्ये कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर आणि सुपर कंडक्टर असतात. तर सोलार सेल जे असतात यामध्ये सेमीकंडक्टर असतात. अर्धवाहक त्याला आपण म्हणत असतो. हे लक्षात ठेवायचे. पुढे गांडूळ हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? आता 10 संघ आहेत. ओके. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय असं आपल्या मानवी जे वर्ग आहे, या मानवी मॅमेलियन्स आहेत, या मानवी वर्गांचं पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय अशा पद्धतीचं एक वर्गीकरण केलेलं आहे. त्या अपृष्ठवंशीयमध्ये 10 संघ आहेत. 10 संघ, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्य आणि त्यांची उदाहरणं ही थोडक्यात आपण एका बेसिक लेक्चर्समध्ये सरळ-सरळ घेऊया. ते तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायची आणि उदाहरणं समजा जवळपास फॅक्च्युअल डाटा म्हणून पाठच करून ठेवायचे आहेत. ओके. त्याच्यावरती प्रश्न हा या कंबाईन एक्झाममध्ये नेहमी विचारण्यात येतो. याचे ऑप्शन्स जे आहेत हे पोरिफेरा, सिलेंट्रेटा, ॲनालिडा आणि मोलस्का आहे. तर गांडूळ हा जो प्राणी आहे हा ॲनिलिडा याच्यामध्ये येतो. वेगवेगळे प्राणी नाही, तर जे उदाहरणात दिलेले आहेत तेच प्राणी आयोग हा या ठिकाणी विचारत असतो. ठीक आहे. पुढे नॅचरल गॅस हा उत्तम गॅस आहे कारण त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे ही कमी आहे. तो धूळ विरहित जळतो. तो कोणताही विषारी वायू तयार करत नाही. यामध्ये नॅचरल गॅस म्हणजेच नैसर्गिक गॅस जो आहे हा उत्तम गॅस म्हणून आपण त्याला संबोधलेला आहे. तो धूरविरहित जळतो आणि तो कोणताही विषारी वायू तयार करत नाही. या 2 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. कॅलरिफिक व्हॅल्यू कमी आहे हे चुकीचं आहे तिथं. ब आणि क हे विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढे आरोग्य शिक्षण कशाशी संबंधित नाही? लोकांच्या दारूचे व्यसन, उघड्यावरती शौचास बसणे, व्यसने व दारिद्र्य, पाण्याचे प्रदूषण, धूम्रपानाची सवय, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय, लोकांचे लसीकरण आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे. यामध्ये
आरोग्य शिक्षण कशाशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. ओके. मग त्यामध्ये लोकांचं लसीकरण आणि पुन्हा नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे यासाठी आरोग्य शिक्षण हे त्याच्याशी संबंधित नाही असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या एक प्रकारे सेल्फ गोष्टी आहेत. सेल्फ म्हणजे एक पाण्याचं प्रदूषण, व्यसने व दारिद्र्य, उघड्या व स्वच्छास बसणे, लोकांचे दारूचे व्यसन, धूम्रपानाची सवय, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय, या सर्व आरोग्य शिक्षणाशी संबंधित आहेत. लोकांचे लसीकरण असेल किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हे आरोग्य शस्त्रक्रियेशी संबंधित गोष्टी आहेत सगळ्या. आणि थोडक्यात थोडंसं कधी-कधी संकल्पना आपली थोडी हाय या ठिकाणी चेक केली देखील जाते आणि त्यावेळेस मात्र आपल्याला विषय ज्ञान हे कंप्लीट असणं किंवा त्याचा कॉन्फिडन्स असणं, हे अशा क्वेश्चन्समधून बघण्याचा प्रयत्न थोडा होत असतो. पुढे विजेची उपकरणं व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात, ते बॅकलाइट पॉलिमर कशापासून करतात? ते आता घटक माहीत पाहिजे. बॅकलाइट आता मुळात हे माहीत पाहिजे की त्याला बॅकलाइट म्हणतात म्हणून. ओके. आणि त्याला तयार कशापासून करतात? तर हे जे आहेत पॉलिमर्स वगैरे ते आपल्याला रसायनशास्त्रामध्ये एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये दिलेले आहेत पहा. तर आता हा फॅक्च्युअल डाटा म्हणून तुम्ही डायरेक्ट लक्षातच ठेवायचा आहे. त्यामध्ये फिनॉल व फॉर्मल्डिहाइड हे त्याचा आन्सर आहे. आता तुमच्यासाठी एक क्युरिओसिटी बेस्ड प्रश्न असा मी विचारतो, की आपण घरामध्ये फ्यूज बसवतो पहा किंवा शेतामध्ये विहीर असेल. आता बरेच जण यामध्ये खेड्यातील विद्यार्थी असतील, त्यांनी कधी ना कधीतरी विहिरीच्या मोटरवरती एखादा फ्यूज बसवला असेल. आता मी सुद्धा त्यामध्ये बसवलेला आहे, कारण मी काही कुठला अमेरिकेतला नाही आहे. ओके. तर मी सुद्धा फ्यूज वगैरे बसवलेले आहेत. मग फ्यूज बसवत असताना तुम्ही जे फ्यूज वरती काढता आणि फ्यूज तार त्याच्यामध्ये लावता आणि पुन्हा ते गट्टू जो असतो तो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये खवता. तो पदार्थ कुठला आहे, जो फ्यूज त्या ठिकाणी बनवलेला आहे तो, ठीक आहे. म्हणजे एक त्या ठिकाणी चायना प्लेट्स जशा असतात तशा पद्धतीचा तो भाग असतो फ्यूजच्या वरती कव्हरिंगसाठी. तो शॉकप्रूफ असतो. मग त्यामध्ये तो पदार्थ कोणता आहे, तो तुम्ही शोधायचा आहे आणि कमेंटमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. बघूया आपण तुमची क्युरिओसिटी वाढते का तिथंच तुम्ही आळशी होऊन कमेंट करत नाहीत ते. ठीक आहे. पुढे ड्रॉसेरा वनस्पती आहे. ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? स्वयंपोषित वनस्पती, परजीवी वनस्पती, कीटकभक्षक वनस्पती आणि यापैकी नाही. तर ड्रॉसेरा जी वनस्पती आहे ना, ही एक प्रकारे इन्सेक्टिव्हायरस प्लांट आहे. तुम्ही इयत्ता 7वीचं जर आता स्टेट बोर्डाचं जर पुस्तक काढलं, तर त्यामध्ये वनस्पती व प्राणीजीवन अशा पद्धतीचा एक टॉपिक त्याच्यामध्ये आहे किंवा सजीवांचे गुणधर्म म्हणून त्यामध्ये एक टॉपिक आहे. त्यात वनस्पतींच्या बाबतीमध्ये भरपूर उदाहरणं दिलेली आहेत कीटकभक्षी वनस्पतींची. त्यामध्ये सर्व वनस्पतींचे प्रकार दिलेले आहेत. परजीवी वनस्पती, स्वयंपोषित वनस्पती, ठीक आहे. आणि त्यांची उदाहरणंसुद्धा खूप चित्ररूपी दिलेली आहेत. त्यामुळे ते तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरेल तुम्ही ते पाहिले तर. त्यामध्ये ड्रॉसेरा असेल, हे कीटकभक्षी वनस्पती आहे. त्यालाच आपण घटपर्णी वनस्पती देखील यामध्येच येते. ओके. पुढे आणि ही वनस्पती कीटकभक्षक कशामुळं आहे? कारण त्याच्यामध्ये नत्र जर जमिनीमध्ये कमी असलं, तर नत्र जमिनीतून न मिळण्या कारणाने ते नत्र या कीटकांच्या मार्फत या वनस्पती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. ओके. पुढे आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या टिंब-टिंबनुसार करतात. नेहमीचा प्रश्न आहे हा आवर्त सारणीवरती विचारला गेलेला आणि यासुद्धा पूर्वी सर्वात सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं, की आवर्त सारणीवरती क्वेश्चन्स हा असतोच. तर इथं आलाच तो क्वेश्चन. तर यामध्ये अणुवस्तुमानांक आहे, न्यूट्रॉन्सची संख्या आहे, अणुअंक आहे आणि गुणधर्म आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्यांच्या अणुअंकानुसार होत असते. त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. ॲटॉमिक नंबर म्हणजेच त्यामध्ये प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या. ठीक आहे. पुढे इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट्स साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात? म्हणजे इलेक्ट्रिक हीट जी असते म्हणजे एक विजेच्या साहाय्याने आपण पदार्थ तापवतो. उदाहरणार्थ इस्त्री आहे. हे साधं उदाहरण झालं. ठीक आहे. तर त्यामध्ये कुठल्या धातूपासून ती बनवलेली असतात? मग त्यामध्ये टंगस्टन आहे, ब्रांझ आहे, नायक्रोम आहे का ऑर्गॉन आहे? तर यामध्ये टंगस्टन जो आहे हा फिलामेंट्स तापतो आणि तापून प्रकाश सोडतो. बरोबर? त्यामध्ये धातूपासून म्हटलंय त्यामुळं त्याला नायक्रोम हे त्याचा आन्सर राहील. विद्युत इस्त्री असेल आपली, त्यामध्ये सुद्धा एक नायक्रोमचं कुंडल किंवा शेगडी असेल आपली, त्या शेगडीमध्ये सुद्धा नायक्रोमची तार असते आणि हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता हे सर्व विज्ञान जे आहे कंबाईन एक्झाममध्ये विचारलेलं, हे दैनंदिन जीवन आणि आपल्या घरातील जेवढ्या काही फॅक्ट्स आहेत, जशा भौतिकशास्त्राशी रिलेटेड, रसायनशास्त्राशी रिलेटेड किंवा जीवशास्त्राशी रिलेटेड,
त्या सर्व गोष्टींचा थोडक्यात आपण अभ्यास करत असताना तिथं आकलन करायचं आहे त्यांचं. ओके. मग तुम्हाला विज्ञान खूप सोपं जाऊ शकतं. ही सर्वात बेसिक ट्रिक्स आहे विज्ञान अभ्यास करण्याची. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. क्वालिटी क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं हे सांगायचं देखील आहे आणि आवडलं तर शेअर करायचं आहे आणि जर नवीन कोणी असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचे जेणेकरून अशाच पद्धतीने तुम्हाला कमी वेळामध्ये स्मार्ट वर्क करून चांगल्या पद्धतीने मार्क कसे मिळवायचे याच्याबद्दलचा माझा अनुभव हा तुमच्यासोबत मी ते शेअर करून तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकेल. ठीक आहे. तर आपण भेटू अशाच पुढच्या आपल्या सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक यू.